कागल तालुक्यातील उंदरवाडी इथं पाण्याच्या शोधात आलेल्या 8 गव्यांचा अख्खा कळपच कालव्यात पडला। सर्व गव्यांना ग्रामस्थांनी तसंच वनरक्षक शरद कांबळे राधानगरीच्या रेस्क्यू टीमनं घटनास्थळी भेट देऊन बाहेर काढलं। दमलेल्या 1 वर्ष वयाच्या गव्याच्या पिल्लाला कालव्यातून बाहेर काढून जीवदान देत त्याला परत कळपात सोडलंय। ही घटना आज सकाळी घडली। कागल तालुक्यातील उंदरवाडी दरम्यान जंगलात असलेल्या बादा नावाच्या शेतातून पाणी पिण्यासाठी आलेले 7 गवे आणि 1 पिल्लू कालव्यामध्ये पडले। कालव्याला प्लास्टर असल्यानं त्यांना बाहेर पडता येत नसल्याने ते सर्व गवे पाण्यातून वाहत उंदरवाडीच्या कालव्यापर्यंत आले। सकाळी ही गोष्ट ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ वनरक्षक शरद कांबळे यांच्याशी संपर्क साधला। कांबळे यांनी राधानगरी रेस्क्यू टीमचे साईनाथ पुंगावकर, अनिरुद्ध साबळे, शैलेश पाटील यांना घटनास्थळी बोलावून घेतलं। त्यांनी सर्व गव्यांना हुसकावत पाण्यातून बाहेर काढलं। याच कळपातील 1 वर्ष वयाचं गव्याचं पिल्लू मात्र कालव्यातून वाहतच राहिलं। ते दमलेलं असल्यामुळे त्याला बाहेर पडता आलं नाही। परिस्थितीचा अंदाज घेत उंदरवाडीच्या रोहित फास्के, प्रतीक पाटील, शंकर पाटील, मेजर स्वप्नील शिंदे आणि इतरांनी गव्याच्या पिल्लाला कालव्यातून वाहत्या पाण्यातून बाहेर काढून त्याला जीवदान दिलंय। नंतर त्याला गव्यांच्या कळपात सुरक्षितपणे सोडण्यात आलंय।